पालिकेचा खून केलेला आहे त्यात अजूनही पोलिसांना हस्तक्षेप बाकी आहे. तपास आता अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे सखोल तपास करण्यासाठी 7 दिवसाची पोलीस कस्टडीची आम्ही मागणी केली. कोर्टाने ती आमची मागणी मान्य करून 7 दिवसाची पोलीस कस्टडी आरोपीला 17/11/2025 पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याचा आदेश पाहिजे. यामध्ये आमच्या सर्व वकील संघाची एकजूट असून आमच्या कोणत्याही वकिलाने या आरोपीचं वकीलपत्र घ्यायचं नाही असं ठरवलं आहे. त्यात आमच्या महिला वकील, जेठ वकील, आमचे मालेगाव भागचे सर्व पदाधिकारी यांनी एकजुटीने या वकीलपत्रावर काम पाहिलं. आमचे आता मुख्य अध्यक्ष आलेले आहे, BJP आहे, आमच्या ताई पगार मॅडम या देखील उलट त्यांना कोर्टाने तुम्ही सरकारकडे वकीलपत्र घेता का? त्या मॅडमने स्पष्टपणे सांगितलं की मी आरोपीच्या मूळ फिर्यादीच्या वकीलपत्रावर सही केलेली आहे, मी बिलकुल ते आरोपीचं वकीलपत्र घेणार नाही. अशा प्रकारे आमच्या वकील संघाने एकजूट दाखवून आणि या फिर्यादी पक्षाकडे आम्ही सर्वांनी काम पाहिलेलं आहे आणि भविष्यात देखील आम्ही विनामूल्य या फिर्यादी पक्षाकडे काम पाहणार आहोत आणि तिच्यावर झालेला अन्याय तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत.